हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? गुड बच्चा, बहुत बेहतरीन होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला नवोदय के हिसाब से, नवोदय के हित में जो हम लोगों ने स्टार्ट किए थे, बहुत ही बेहतरीन ढंग से कहीं ना कहीं बेहतर चीजें हम लोगों ने फर्स्ट चैप्टर और सेकंड चैप्टर के भी हित में खत्म कर दिए। बराबर है? बराबर है ना? तो मेरे ख्याल से सेकंड चैप्टर का पहला, दूसरा और तीसरा 3 दिन अपने हो चुके हैं और 3 3 टॉपिक भी हम लोगों ने खत्म कर दिया। बराबर है ना? तो अभी आज हम लोग क्या देखने वाले हैं? तो आज देखने वाले हैं भाई खतरनाक टॉपिक, जिसका नाम है डिविजिबिलिटी। कौन सा बेटी? डिविजिबिलिटी, जिसे इंग्लिश में कहा जाता है कसोटिया। क्या कहा जाता है? कसोट्या। कसोट्या म्हणजे कसोटी झाला टाइपचा, तसं काही नाही। ठीक है, अब रही बात इस इंग्लिश और मराठी के पीछे मत जाओ, जो भी है मैं बस बता रहा। इंग्लिश में बोला जाता है डिविजिबिलिटी, मराठी में बोला जाता है कसोटी। कसोटी काय असते सर हा नेमका? काहीतरी लॉजिक असेल ना याच्या मागे? काय असते सांगाल? कोणी सांगेल? तुमच्या मनामध्ये काही आहे का? कधी याआधी तुम्ही ऐकलं का? कसोट्या म्हणजे काय असते? कसोट्या म्हणजे काय असते नेमकं? असं कधी ऐकलंय का? तुम्ही सांगा. हम्म? असं कधी ऐकलं तुम्ही? काय ऐकलं सांगा. कसोटी जर सांगायची झाली ना बाळा, तर मग एक सांगतोय बघा. कुठल्या पण संख्येला बघता बरोबर, आ हा हा, कोणत्या पण संख्येला बघता बरोबर हे सांगणे की ती संख्या कुठल्या संख्याने भाग जाणार आहे, न भाग करता, भाग न करता, ती कला म्हणजे कसोटी, ती कला म्हणजे डिविजिबिलिटी. समझ में आया? समझ में आया? और नहीं समझ में आया होगा तो एक चीज समझ लीजिएगा, कोई नया बच्चा, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करिएगा, और कहीं ना कहीं हो सके तो अपने दोस्तों में पक्का शेयर करिएगा। अब समझ में आएगा, ठीक है? चलो, तो देखो डिविजिबिलिटी में देखते हैं हम लोग, मेन मेन टॉपिक पढ़ने वाले हैं। डिविजिबिलिटी म्हणजे पुन्हा सांगतोय बाळा की अशी कुठली पण एखादी संख्या बघता बरोबर दिमागामध्ये त्याला, म्हणजे असा प्रॅक्टिकली त्याला सॉल्व न करता, ती संख्या कोणत्या संख्येने भाग जाणार आहे हे सांगण्याची कला म्हणजे काय रे? डिविजिबिलिटी। अब देखो, मेरे को एक बात बताओ, 1 2 4 ही संख्या 2 ने भाग जाणार का? ही संख्या 4 ने भाग जाणार का? ही संख्या 5 ने भाग जाणार का? ही संख्या 6 ने भाग जाणार का? ही संख्या 7 ने भाग जाणार का? ही संख्या 8 ने भाग जाणार का? म्हणजे ही बघा, संख्या जनरली तुम्हाला कोणत्या कामात येतात माहित आहे का? 2 पासून ते 9 पर्यंत, 11 12 13 14 ह्या संख्या कोणत्या संख्येने इझिली भाग जातात हे ओळखण्याचीच फक्त कला आहे, बाकी काही नाही. कोणत्या कोणत्या संख्येने जात आहे, ठीक आहे? आता हे मला भाग न देता सुद्धा ओळखायचं आहे, त्यासाठी कशाची गरज पडणार आहे? तर कसोट्याची गरज पडणार, गरज पडणार आहे कसोट्यांची. क्लिअर आहे? ठीक आहे. आता बघा बाळा, प्रॉपरली आपण एक 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 कसोटी बघूया, जेणेकरून तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही. तर 2ची कसोटी, 2ची कसोटी बाळा लक्ष दे, प्रॉपर पद्धतीने कुठल्या पण अंकाच्या, म्हणजे कुठल्या पण संख्येच्या, बघ हा, कुठल्या पण, लक्ष दे बाळा, कुठल्या पण संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थानी 0 2 4 6 8 दिसताच ती संख्या नेहमी 2 ची कसोटी समजावी, 2 ने भाग जाणार असं समजा का? म्हणजे कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी पाहायच्या. कुठे पाहायच्या? एकक स्थानी. एकक स्थानी जर तुम्हाला 0 2 4 6 8 दिसले, डायरेक्ट म्हणायचं ती संख्या 100% कशाने भाग जाणार आहे? बस. जसं अगर सपोज मी एखादा उदाहरण सांगेन, बघ बाळा, काय जर मी म्हणतो
बघ 1 9 9 3 4 5 6 ही संख्या 2 भाग जाईल का? हो भाऊ, शेवटी एकच स्थानी काय आहे? 2 म्हणून 100% 2 भाग जाणार. जर मी म्हणेल तुला 9 9 9 9 9 आणि 6 जाय, अरे 6च म्हटलो का? 0 सांगा. हो 100% का बरं? कारण की शेवटी काय आहे? 0. म्हणजे या अंकांपैकी एक जरी अंक जर तुम्हाला एकक स्थानी कुठे दिसतोय कुठल्याही संख्येच्या, डायरेक्ट म्हणायचा 100% 2 भाग जाणार आहे म्हणा. हो बस डायरेक्ट. समझे नहीं समझे? समझे नहीं समझे? कोई डाउट? पक्का? चलो तो फिर सामने जाओ. चलो हाँ. अगर सपोज मैंने बोल दिया आपको अभी, देखो 3 ची कसोटी बघा. कशाची? 3 ची कसोटी. इंग्लिश में डिविजिबिलिटी ऑफ 3 भी बोल सकते हो. ओके बघा 3 ची कसोटी कसं लक्षात ठेवा. लक्ष द्या, लक्ष द्या बाळा. काय बिचारा लॅपटॉपला भूक लागली होती म्हणून त्याला आपण जेवण दिलं. हा चल बाय. 3 ची कसोटी. 3 ची कसोटी कसं लक्षात ठेवाल सांगा. 3 ची कसोटी बाळा कधी पण लक्षात ठेवायचं. बघा पहिले लिहून देतो मग समजवतो. ठीक आहे बघ. लिहून देऊ रे. दिलेल्या कुठल्या पण, लक्ष दे बाळा समजून घे. दिलेल्या कुठल्या पण संख्येमधील प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असता येणारी बेरीज जर 3 च्या पटीत किंवा 3 ने भाग जात असेल तर समजून जायचं की ती संख्या 100% 3 न भाग जाणार आहे. नाही समजलं? मी काय म्हटलं? जे कुठली पण संख्या दिली असते ना, कुठली पण संख्या जर त्यामध्ये जे कुठले पण किती पण अंक असतील ना, त्या प्रत्येक अंकांची ज्या क्षणी तुम्ही बेरीज करता आणि ती बेरीज आलेली बेरीज जर 3 च्या पटीत किंवा 3 ने भाग जात असेल, डायरेक्ट म्हणायचा होत बसल काम न धंदा 3 न भाग जाणार म्हणा. जसं पाय एग्जाम्पल अगर सपोज मैं बोलता हूं आपके लिए, समझ रहे हो? ध्यान से देखना. 1 2 आणि 6. हा हा हा. 1 2 1 2 आणि 6 चांगला बस. 1 2 आणि 6. 1 2 6 जाईल का हा भाग? पाय कसा करायचं? 1 अधिक 2 प्रत्येक अंकांची बेरीज करतोय. 1 अधिक 2 अधिक 6. सांगा बरं. 1 आणि 2 3 3 आणि 6 9. आता 9 ही संख्या 3च्या फळ्यात येत नाही का? 3च्या फळ्यात येतो ना, म्हणून 100% 1 से 26 भाग 3 न जाणार म्हणजे जाणार. काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? आता सांगा 3 7 8 4. 3 7 8 4 हे जाणार का रे? हे जाणार का रे? पाहू बरं कसं. बघ 3 अधिक 7 अधिक 8 अधिक 4. आता बघ 3 आणि 7 10. 10 आणि 8 18 आणि 4. 18 आणि 4. आता मला सांगा 22 ही संख्या 3च्या फळ्यात येतो का रे? 22 ही संख्या 3च्या फळ्यात येतो का? येत नाही ना. 21 येतो. 22 येतो का? नाही. म्हणून ही संख्या 3 न भाग जाणार. क्लिअर आहे? क्लिअर आहे? काय? हा 3 ने भाग जातो. हा 3 ने भाग जात नाही. म्हणून ही संख्या येणार नाही. काही डाऊट आहे का कोणाला? काही डाऊट आहे का कोणाला? पक्का? ठीक आहे. मग बाकी नंतर आपण एक्झाम्पल घेणारच आहोत. आता इथपर्यंत समजलं का? मेन लॉजिक समजत आहे का बेसिक? ठीक आहे. एखादा अगर सपोज प्रश्न दिला तर सांगू शकाल का? सांगा बरं मग. 1 2 3 4 ही संख्या 3 न भाग जाणार का? सांगा बरं. सांगा, सांगा, सांगा. अरे बापा तोंडीच सांगता रे तुम्ही तर. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. 1 आणि 2 3. 3 आणि 3 6. 6 आणि 4 ते 10. तर ही संख्या 3च्या फळ्यात येतच नाही. झाला कामच खतम. तू म्हणा बया बनवतयस. खतम. असे प्रश्न खतरनाक अशाच पद्धतीने डील करायचे. काय केलं इथं? काय शिकलं आपण? की दिलेल्या जे काही संख्या असते ना,
त्यामधील प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असता जर आलेली बेरीज 3च्या पटीत किंवा 3च्या फाळ्यात किंवा 3ने भाग जात असतील, डायरेक्ट मनाच्या बम बम बोले मस्ती में डोले. चलो ते सामने भगते हैं दिमाग खराब. आता पाहू 4ची कसोटी. कोणाची कसोटी? 4ची. लक्ष दे रे. 4ची कसोटी. आता 2च्या कसोटीमध्ये तुम्ही एक गोष्ट अभ्यास केला असेल. काय अभ्यास केला 2च्या कसोटीमध्ये? तर 2च्या कसोटीमध्ये शेवटचा एक अंक बघत होता आपण. बरोबर हो ना? शेवटच्या कुठे बघत होता? 2च्या कसोटीमध्ये काय बघत होता? शेवटचा एक अंक. आता 4च्या कसोटीमध्ये माहित आहे का कोणता बघणे? कोणता बघणे माहित आहे का? कोणता बघणे? बाळा 4च्या कसोटीमध्ये काय लक्षात ठेवाल? कुठल्या पण बाळा काय लक्षात ठेवाल? कुठल्या पण संख्येच्या एकक नाही शेवटचे 2 अंक जर 4 किंवा कशाला म्हणू रे? जर 4च्या पटीत किंवा 4ने भाग जात असेल तर डायरेक्ट का समजायचा 4ची कसोटी. समजलं मी काय म्हटलं? नाही समजलं? एखादी संख्या लक्षात आहे कुठली पण एखादी संख्या त्याच्या शेवटचे 2च अंक पाहायचे. जर 4च्या फाळ्यात येत असेल किंवा 4 भाग जात असेल डायरेक्ट मनाच्या बंबम बोले. नाही समजलं? पाग बरं सांगतो. उदाहरण एखादी उदाहरण घेऊ आता समजेल. पाय काय म्हणायचं बघ 9 8 2 4. ओ माय भगवान भाऊ शेवटचे 2 अंक काय आहेत रे? 24. आता 24 काऊन 4च्या फाळ्यात येत नाही? आणि भले अगर सपोज तुम्हाला डाऊट असेल तर धराचा ना शेवटचे 2 अंक की नाही भाऊ 4 भागात 2 पाहायचा. 4 6 जा किती गेला ना? भाग गेला की नाही गेला? जर शेवटचे 2 अंक जरी 4 भाग जात असतील ना तर सगळीची सगळी पूर्णची पूर्ण संख्या गा डायरेक्ट म्हणावच्या तू का नाही 4 बया बनणार आहेस. तू 4 बया बनणार आहे. हा झाला बाळा याचा एक प्रकार. 4च्या कसोटीची किती प्रकार आहेत? 2. हा काय झालं? 1. आता यामध्ये टाईप अजून दुसरा पण आहे. म्हणजे 2 पद्धतीने ओळखल्या जाते. पांडुरंग इकडे पाय है ना? इकडे बघ ठीक आहे. आता जसा काय म्हटलं मी कुठल्या पण संख्येच्या शेवटचे 2 अंक जर 4 किंवा 4च्या पटीत येत असतील शेवटचे 2 अंक 4च्या पटीत किंवा 4ने भाग जात असतील असंच होतं. आता पाय अजून टीव्हिस्ट पाय लक्षात दे कुठल्या पण किंवा असंही म्हणू शकता बाळा तुम्ही. बघ काय म्हणू शकता की जर शेवटचे 2 अंक टकल्या काय समजलं? 0 असणार. समजलं मी काय म्हटलं? 4ची कसोटी 2 आहेत बाळा. 4च्या कसोट्या किती आहेत? 2. काय शेवटी जर 2 शून्य दिसले किंवा शेवटचे 2 अंक 4ने किंवा 4ने भाग जात असतील किंवा 4च्या पटीत येत असतील तर डायरेक्ट म्हणायचं की ती संख्या 100% कशाने भाग जाणार आहे? 4. हा समजावून सांगा ना सर. उदाहरण सांगू का एखादा? बघ जर मी म्हणेल 90 तिर्री 4 5 टकल्या भाऊ शेवटी 2 शून्य आहेत ना रे. डायरेक्ट म्हणायचा 4 भाग जाते का? भाग न देता डायरेक्ट म्हणू शकतो तो. समजलं की नाही समजलं की 4ने भाग जाणार ते 4. काय काय शिकलो बाळा आपण? 1ची कसोटी चला सांगा बरं आता सांगा. 2ची कसोटी काय शिकले आपण? 2ची कसोटी सांगा एकक स्थानी सांगा सगळे. एकक स्थानी 0 2 4 6 8 जर दिसले तर डायरेक्ट म्हणायच्या 2 तू मरणार आहे. क्लिअर? चल आता 3ची कसोटी पण सांगा बरं. जर प्रत्येक
अंकांची बेरीज केल्या असता जर 3च्या पटीत किंवा 3ने भाग जात असेल डायरेक्ट मनाच्या बंबम बोले. आणि आताच आपण अभ्यास केला बाळा 4ची कसोटी. काय लक्षात केलं 4ची कसोटी? की शेवटचे, लक्ष दे, शेवटचे 2 अंक जर, बघ बाळा, 2 अंक जर 4ने भाग जात असतील किंवा शेवटचे 2 अंक टकल्या टकल्या असतील, एक तीर में दो शिकार, 2 आहेत ना त्याचे, 4ने भाग जात असेल किंवा शेवटी 2 अंक असतील, शेवटचे 2 अंक म्हणतो, शेवटचे 2 शून्य असतील, शेवटचे 2 अंक जर 4ने भाग जात असतील तरी किंवा शेवटचे 2 अंक टकल्या टकल्या असतील तरी काय म्हणायचं? 4ने भाग जाणार म्हणजे जाणार. क्यों रे? आसोला कंपनी है? सोनेगांव गया था क्या तू? सोनेगांव गया था ना तू? सोनेगांव से आया तू? सोनेगांव, सोनेगांव रे, नहीं सोनेगांव है? अच्छा मेरे को बताओ कानपुर से नागपुर कितना दूर है? कानपुर से नागपुर कितना दूर है? कानपुर से नागपुर रे, कानपुर से नागपुर, ये नागपुर, ये कानपुर. चलो देखो दे सोनेगांव से इधर आ. देखो 4चं समजलं मला, 3चं समजलं, 2चं समजलं. आता एक बघूया 5. रे 5ची कसोटी. लक्ष दे, यामध्ये पण 2 आहेत बाळा. यामध्ये 2 नाही, एकामध्ये सांगून देतो. कुठल्या पण, लक्ष दे हा, कुठल्या पण संख्येच्या निव्वळ एकक स्थानी, एकक स्थानी जर 0, काय बाळा, 0 किंवा 5, काय म्हणता तुम्ही, 5 दिसतात, डायरेक्ट म्हणायचं किती पूर्णची पूर्ण संख्या कशाने भाग जाणार? 5ने भाग जाणार. बस, टेन्शनच नाही घ्यायचं. शेवटी काय दिसलं पाहिजे? 0 किंवा 5 या 2 पैकी एक जरी संख्या दिसली ना, एक जरी, त्या किंवा म्हटलं म्हणजे 2 पैकी एक चालेल काय, तर डायरेक्ट म्हणायचा 5ने भाग जाणार आहे म्हणजे जाणार आहे. जर एक्झाम्पल मी म्हणतोय बाळा, लक्ष दे, जर मी पहिला प्रश्न म्हटलं 3, 5, 8, 0 सांगा, जाईल का? अरे खतम, शेवटी काय आहे रे? 0. जर दुसरा प्रश्न म्हटलं बाळा मी 90, 90, 90, 90, 5 सांगा, अरे शेवटी काय रे? 5. तर शेवटी 0 किंवा 5 ज्या क्षणी तुम्हाला दिसतो डायरेक्ट बोंबलत फिरावचा का तो कशाने मरणार आहे? बस. अरे कोई शक है किसी को? अरे कोई शक है? फिर से रिवीजन करते, फिर से रिवीजन. बताओ 2ची कसोटी, शेवटी जर 0, 2, 4, 6, 8 काय म्हटलं रे मी? शेवटी जर 0, 2, 4, 6, 8 डायरेक्ट दिसता, बरोबर, डायरेक्ट म्हणायचा काय? 2ने भाग जाणार. कुठे दिसला पाहिजे? एकक स्थानी. बरं कुठे? एकक स्थानी. बरं 3ची कसोटी काय होती? प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असता 3ने भाग गेला किंवा 3च्या पटीत आला, डायरेक्ट म्हणायचं कसोटी. चला 4ची कसोटी काय अभ्यास केला होता? शेवटचे 2 अंक, बस, शेवटचे 2 अंक जर 0 असतील किंवा 4च्या पटीत किंवा 4ने भाग जात असतील, डायरेक्ट म्हणायचं काय? 4 नाही, बोंबला नाही. आणि 5ची कसोटी काय बाळा? शेवटचा अंक, शेवटचा अंक काय दिसला पाहिजे? एक तर, लक्ष दे, लक्ष दे, शेवटच्या 0 किंवा काय दिसला पाहिजे? 5. एक तर 0 नाही तर 5, या 2 पैकी एक जरी संख्या दिसली, डायरेक्ट मनाचा बंबम बोले. चलो अब देखते 6ची कसोटी पाहू, 6ची कसोटी पाहू, 6ची कसोटी पाहूया. लक्ष द्या रे इकडे, अय स्टँडरो. 6ची कसोटी काय म्हणते रे भगवंता? 6ची कसोटी बघ बरं, टेन्शनच नाही घ्यायचं. त्यामध्ये एक फक्त गोष्ट लक्षात ठेवायची की जी संख्या
लक्षात येईल. पहिले समजावून सांगतो, ते लिहून देतोय. जी संख्या 2 ने बघ, जी संख्या 2च्या कसोटीमध्ये आणि किंवा नाही बाळा, आणि हा महत्वाचा शब्द आहे. आणि 3च्या कसोटीमध्ये काय म्हटलं मी? जी संख्या 2च्या कसोटीमध्ये आणि 3च्या कसोटीमध्ये येत असणार त्या संख्येला 6 ने 100% भाग जाणार. नाही समजलं? नाही समजलं ना? अय सोनेगाव इकडे पाय. जसं मी एक्झाम्पल घेतलं आता पाय. शँड्री इकडे पाय रे. पाय. 1, 2, 3 लक्ष दे. ए, लक्ष दे. 6 आणि टकल्या. ओमला लमच्या. पाय 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 पॅटर्न समजून जा. काय म्हटलं? जर एखादी संख्या 2च्या पण फाळ्यामध्ये येत असेल आणि 3च्या पण फाळ्यामध्ये येत असेल, डायरेक्ट म्हणायच्या 2 भाग द्यायची गरज नाही, 3 भाग द्यायची गरज नाही. डायरेक्ट 6 भाग द्यायचा. त्यानंतर आपल्याला लसावी मसावीमध्ये बहुत कामात येणार आहे. म्हणून ह्या गोष्टी आतापासून समजून घ्या. खूप कामाच्या आहेत बळा. समजलं का? जितक्या मोठ्या संख्येने तुम्हाला भाग देता आलं ना, तितक्या लवकर तुमचं उत्तर येणार आहे, हे नंतर लक्षात घ्या. नंतर जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत ना नवोदयच्या हिशोबाने तेव्हा. आता तर अभ्यास करतोय ना. आता समजून घेतोय की नेमका अभ्यास कशा पद्धतीने आपल्याला करणे आहे. अय बैल इकडे. देत आहे? है ना? तर इकडे बघ. आता 1, 2, 3, 6, 0. भाऊ 2 ने भाग चालला का? शेवटी काय आहे? 0. 2 न भाग 4. 2, 4, 6, 8, 0 दिसलं बागी शेवटच्या अंकात दिसले डायरेक्ट मनाचं उत्तर. ठीक आहे? 2. आता 3 न भाग चालला का पाहू? बघ बरं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 6 अधिक 0. 1 2 आणि 3 किती होतात? 6. 6 आणि 6 किती होतात? 12. 12 3च्या फळ्यात येत नाही का? येते ना बाळा? ठीक आहे नाहीये. 12 डिवाइडेड बाय 3 म्हणजे 100% याच्यानी पण भाग जातो. म्हणजे जर दोन्ही पण भाग जात आहे, तिन्ही पण भाग जात आहे, डायरेक्ट म्हणायचं काय? 100% 6 भाग जाणार. काय म्हणाल? 100% 6 भाग जाणार. का बरं? कारण की 2 ने पण भाग गेला, 3 ने पण भाग गेला. कोई शक है किसी को? कोई शक है किसी को? पक्का? तो किसी को भी अब मैं बुलाऊंगा सामने और मैं किसी को भी बुलाऊंगा हो और मैं जो कसौटी लिखूंगा उसका एक्सप्लेन आपको करके देना। सतर्क रहो अभी बिल्कुल। जिस किसी को भी बुलाऊं तो सबसे पहली आएगी। अब सबसे पहला बच्चा अगर कोई आएगा, अब वो बच्चा भी हो सकता है या बच्ची भी हो सकती है, लेकिन मेरे लिए बच्चा अच्छा है। ठीक है? तो वो है सबसे पहली है मानसी की बहन। आजा जल्दी 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 जल्दी। प्रणाली ये बाय जर मी तुला म्हणेल 5ची कसोटी सांग. हा 5ची कसोटी सांग. सांगावच्या 5ची कसोटी सांग. आत्ताच सांगितलं मी हो ना, माझ्याकडे लिहून पण नाहीये. 5 कसोटी आत्ताच सांगितलं मी. का सांगा? काय आमच्या असतील. हा एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा मी त्याचा हा एक गोष्ट का लक्षात ठेवायचा? बघ 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 पुन्हा सांग.
पाचची कसोटी म्हणजे कुठल्या पण संख्येच्या शेवटचा अंक. काय म्हणायचा? कुठल्या पण संख्येच्या शेवटचा अंक. शेवटचा अंक ग शेमडे. शेवटी जर 0 किंवा 5 बस डायरेक्ट म्हणायच्या 5 भाग जाणार. नाही समजला? सोपा होता का नव्हता? सोपा होता का कठीण नव्हता? अरे अरे सोपा होता कठीण नव्हता? मग सांग बरं. 1 3 4 5 5 ने भाग जाईल का? जाईल का 5 ने? हो बडा हो. जाईल का 5 ने? 100% जाईल. काहून? कारण की शेवटी काय 5 आहे. 1 3 3 3 3 3 टकल्या जाईल का? हो. काहून? शेवटी काय 0. समजला का चांडरे? याच्यानंतर गलती करायची नहीं. जाओ बैठो. हाँ, अब जिसको बुलाऊंगा वो सामने आएगा. आता येणार प्रांजलची बहीण. चलो. अब अगर सपोज मैं बोलू 6ची कसोटी सांगायची आहे. सांग. 2 आणि 3 ने भाग जाते ते 6. गुड गुड गुड. जर एखादी संख्या बाळा 2 ने आणि किंवा नाही ते 2 आणि 3 ने जर भाग जात असेल तर डायरेक्ट बोंबलत फिरायचा का भाऊ कशाने भाग जाणार आहे का? कशाने का? काही डाऊट आहे? शुक्रिया. बैठो बैठो. शुक्रिया. गुड गुड. आता येणार आहे नाविन्याचा भाऊ. जल्दी इकडे. 3ची कसोटी. आता जस्ट हा सोनेगाव वरून आलाय. कोण आलाय? सोनेगाव. पाहू किती जागा झाला आता. हा कोणाची कसोटी? 3ची. 0 नाही 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 1 3 5 7 काय सांगतात का काय आम्हाला तो? हेनरी सोनेगांव जाता सोनेगांव कैसे याद रहेगा तेरे को? ध्यान कैसे कहाँ पे रहता बड़ा? अब देख इधर मैं क्या बोलता तेरे को. देख ये देख 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 3ची कसोटी. 3ची कसोटी टेन्शनच नाही घ्यायचं मन. मन थांब. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही. हा पाय. आता पाय. प्रत्येक अंकांची बेरीज केल्यास दिलेल्या संख्येच्या दिलेल्या संख्येमधील प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असता प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असता आलेला उत्तर जर 3 च्या पटीत त्या पटीत किंवा 3 ने भाग जात असेल व 3 तर डायरेक्ट मनाच्या 3ची कसोटी हो. ते डायरेक्ट म्हणायचं. बम बम बोले. भारत माता की जय. गुड. जा बैठ जा. अरे समझ में आया कर रहा है? अब आएगा नेक्स्ट सूर्यवंशी जी. आ जाओ. तू भाऊ सांग आता 2ची कसोटी. 2ची कसोटी सांगायची. थांबा घ्या जी. फेवरेट पिक्चर आहे का? पप्पा मम्मीला विचारा त्यांना. 2ची कसोटी रे फक्त. शेवटी 0 2 4 6 असेल ते 2ची कसोटी. शेवटच्या कुठल्या पण संख्येच्या शेवटचा अंक जर टकल्या 2 4 6 8 नाही चांगला होता. अले ले 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 अले ले 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 अले ले 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 नाही चांगला होता. 8 नव्हतं म्हणलं होतं का? पुरूप आहे माझ्याजवळ. पुरूप व्हिडिओ मागे जाऊन पाहिजे. 8 म्हणलं नव्हतं का? पुरूप के साथ बोलते हम चैंडरे. ठीक है तो देखो एनीवे समझ में आया. शेवटचा जर बडा अंक 0 2 4 6 8 दिसला डायरेक्ट म्हणायचं किती आहे 2ची कसोटी.
समझ ला? चलो शुक्रिया बच्चा, थैंक यू। ठीक है, तो बड़ा आज के लिए हम लोग इतना ही पढ़ेंगे। ठीक है, थोड़ा सा वक्त अपना जरा उधर गया। एनीवे जो भी है, जिस हिसाब से आज से अपना वही टाइमिंग रहेगा जब तक आपके स्कूल को प्रॉपर छुट्टियां नहीं लग जाती। इसी टाइम पे आइएगा, अच्छा खासा नींद लेके आइए। मैं मानता हूँ कि वक्त जरा सोने का वाला ज्यादा रहता, लेकिन बावजूद उसके अच्छे से आइएगा। ठीक है ना? और जो भी चीज आपको आज पढ़ाई गई है, आपको कैसा लगा है बिल्कुल बताइए, कमेंट करिएगा। और कोई नया बच्चा, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा। ओके, और अंत में जाते जाते वीडियो को लाइक पक्का कीजिए, अपने दोस्तों में शेयर करना मत भूलिए। मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया।